नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 4 मापन महत्त्व मापन उपघटक लांबी वस्तुमान धारकता व्यवसाय 24 प्रश्न पहिला। एका डब्यात 30 लिटर 750 मिली रॉकेल होते, त्यापैकी 15.5 लिटर रॉकेल वापरले व 4.25 लिटर रॉकेल सांडले, तर डब्यामध्ये किती लिटर रॉकेल शिल्लक राहिले? मित्रांनो, एका डब्यामध्ये एकूण जे रॉकेल आहे, आता एकूण बरोबर 30 लिटर आणि 750 मिली म्हणजे 30.750 म्हणजे 30 लिटर आणि 750 मिली एवढं रॉकेल होतं। त्यामध्ये 15.5 लिटर रॉकेल वापरलं। मित्रांनो, 15.5 लिटर म्हणजे 15,500 मिली एवढं रॉकेल वापरलं आणि 4.25 लिटर रॉकेल सांडले। मित्रांनो, 4.25 लिटर म्हणजे किती? 3 लिटर आणि पाऊण लिटर म्हणजे 3 लिटर आणि 750 मिली एवढं रॉकेल सांडलं। म्हणजे मित्रांनो, वापरलं किती आणि सांडलं किती? तर या ठिकाणी बेरीज करणार आपण। 0, 5, 7 आणि 5 12 हातचा आला, एक दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 1। मित्रांनो, या ठिकाणी वापरलं आणि सांडलं ते रॉकेल झालं किती? तर 19 लिटर आणि 250 मिली म्हणजे एकूण जे रॉकेल होतं 30 लिटर 750 मिली, त्यामधलं 19.250 मिली म्हणजे 19 लिटर आणि 250 मिली एवढं रॉकेल या ठिकाणी वापरलेलं आहे। तर किती रॉकेल या ठिकाणी शिल्लक राहिले? तर आपण एकूण रॉकेल मधून 19.250 वजा करणार, म्हणजे 30 लिटर 750 मिली वजा 19 लिटर आणि 250 मिली। 0, 5तून 5 गेले 0, 7तून 2 गेले 5, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह। आता या ठिकाणी 0तून 9 जाऊ शकत नाही, हा 0 खोडला वर लिहिला, 3कडनं हातचा घेतला, 3च्या जागी झाले 2, 0च्या ठिकाणी झाले 10, 10तून 9 गेले खाली राहिला 1, 2तून 1 गेला खाली राहिला 1। मित्रांनो, उत्तर आलं 11.500 म्हणजे 11 लिटर आणि 500 मिली। म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11 लिटर 500 मिली। म्हणजे किती लिटर रॉकेल शिल्लक राहिलं? तर 11 लिटर आणि 500 मिली। प्रश्न नंबर 2, 5.6 लिटर दुधामध्ये वसंतने आणलेले 4.75 लिटर दूध व अनिलने आणलेले 1 लिटर 80 मिली दूध मिसळले तर एकूण किती मिली दूध होईल? मित्रांनो, 5.6 लिटर दुधामध्ये आता पहिलं दूध किती आहे? 5.6 लिटर म्हणजे काय? 5 लिटर आणि 600 मिली म्हणजे 5600 मिली। त्यामध्ये वसंतनं आणलेलं 4.75 लिटर दूध। मित्रांनो, 4.75 लिटर म्हणजे किती? तर 4 लिटर आणि 750 मिली व अनिलने आणलेले 1 लिटर आणि 80 मिली दूध। अनिलनं आणलेलं 1 लिटर 80 मिली म्हणजे 1080 मिली दूध मिसळलं तर एकूण दूध किती होईल? मित्रांनो, या ठिकाणी आपण करणार बेरीज, लिटरमध्ये लिटर मिळवणार आणि मिलीमध्ये मिली मिळवणार, मिलीलिटरमध्ये। मग या ठिकाणी 0, 8 आणि 5 13 हातचा आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 7 14 हातचा आला 1, दशांश चिन्हाच्या जागी मित्रांनो दशांश चिन्ह, 5 आणि 4 9 आणि 1 10 आणि 1 11 म्हणजे 11,430 म्हणजे काय? 11 लिटर आणि 430 मिली म्हणा, किंवा आपल्याला उत्तर विचारलंय मिलीमध्ये, तर एकूण मिली किती? 11,430 मिली एवढं दूध एकूण होईल। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11,430 मिली। प्रश्न नंबर 3, 1600 लिटरचा एक हौद 4 तासात भरतो, पण पाणी अर्धा तासच आल्यामुळे हौद भरण्यासाठी आणखी किती लिटर पाणी लागेल? मित्रांनो, हौदामध्ये 1600 लिटर पाणी मावतं आणि तो हौद 4 तासात भरतो। मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? मित्रांनो, सुरुवातीला एक भागाकार करायचा आहे, 1600 लिटर भागिले 4 तास। मित्रांनो, 1600 लिटरचा हौद 4 तासात भरतो, तर एका तासात किती लिटर हौदामध्ये पाणी जाईल ते आपल्याला या ठिकाणी समजेल। 4 चोक 16
16मधून 16 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो 400 आणि 400 भागाकार आला 400. बघा 4 तासामध्ये 16,600 लिटरचा हौद भरतो, म्हणजे 1 तास बरोबर 400 लिटर. मित्रांनो एका तासामध्ये हौदात 400 लिटर पाणी पडतं. मग अर्धा तासात किती पडणार? तर अर्धा तास बरोबर 200 लिटर. आपल्याला प्रश्न विचारलाय 4 तासात हौद भरतो, पण पाणी अर्धा तासच आल्यामुळे हौद भरण्यासाठी आणखी किती लिटर पाणी लागेल? मित्रांनो पाणी अर्धा तासच आलं, अर्धा तास आल्यामुळे फक्त 200 लिटरच पाणी हौदामध्ये पडलं, तर आणखी किती लिटर पाणी लागेल? तर मित्रांनो हौदाची साठवण क्षमता आहे 1,600 लिटर. पाणी अर्धा तासच आलं म्हणजे 200 लिटर एवढंच पाणी हौदामध्ये पडलं, तर आणखीन किती लिटर पाणी लागेल? 1600 वजा 200, या ठिकाणी 6तनं 2 गेले, खाली राहिले 4 आणि 1 उत्तर आलं 1,400 लिटर. मित्रांनो आणखी किती लिटर पाणी लागेल? 1,400 लिटर. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1,400. प्रश्न नंबर 4. 8 मिलीच्या 15 बुचांनी 1 बाटली भरते, तर 7.2 लिटर औषधाने अशा किती बाटल्या भरतील? मित्रांनो 8 मिली एक झाकण आहे, त्या झाकणामध्ये 8 मिली औषध बसतं आणि असे 15 बुच आपण जर त्या बाटलीमध्ये टाकले तर 1 बाटली भरते. म्हणजे 8 मिलीचे 15 बुच म्हणजे मित्रांनो 1 बाटली. म्हणजे आपण या ठिकाणी गुणाकार करणार मित्रांनो 15 गुणिले 8, 15 बुच. मित्रांनो हे 15 आहेत बुच आणि 8 आहे मिली. 15 मिलीचे जर 8 बुच टाकले तर मित्रांनो किती या ठिकाणी मिली होणार? तर 8×45 हातचे आले 4, 8×1 8 आणि 8 आणि 4 12 म्हणजे 120 मिली. मित्रांनो 120 मिली बरोबर 1 बॉटल. 120 मिली बरोबर 1 बॉटल. मित्रांनो 8 मिलीचे 15 बुच एका बाटलीमध्ये टाकले म्हणजे 1 बॉटल या ठिकाणी भरते, बरोबर 1 बॉटल. तर आपल्याला म्हटलंय 7.2 लिटर औषधाने अशा किती बाटल्या भरतील? तर मित्रांनो 7.2 लिटर औषध म्हणजे किती होईल? तर 7.2 म्हणजे 7,200 मिली. 7,200 भागिले आपण करणार 120 मिली. मित्रांनो अंश छेद काटाकाटी होते, 1 0 गेला, 1 0 गेला. या ठिकाणी आपण पुढे करणार भागाकार 720 भागिले 12, 12×5 = 12 सख 72. 72 मधून 72 केले, बाकी उरले 0, 12 0 0. मित्रांनो उत्तर आलं 60. म्हणजे 7.2 लिटर औषधाने म्हणजे 7,200 मिली औषधाने किती बाटल्या भरतील? तर मित्रांनो 60 बाटल्या भरतील. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 60. प्रश्न नंबर 5. 40,010 मिली बरोबर किती लिटर आणि किती मिली? मित्रांनो 40,010 मिली. आता 1 लिटर म्हणजे 1,000 मिली, 2 लिटर म्हणजे 2,000 मिली. मग या ठिकाणी 40 लिटर म्हणजे 40,000 मिली. 40 लिटर बरोबर 40,000 मिली आणि वर आहे 10 मिली. म्हणजे किती लिटर आणि किती मिली? तर मित्रांनो 40 लिटर आणि 10 मिली. 40 लिटर म्हणजे 40,000 मिली आणि वर आहेत 10 मिली. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 40 लिटर 10 मिली. पुन्हा एक गोष्ट सांगतो मित्रांनो, 1 लिटर बरोबर 1,000 मिली. मग 40 लिटर बरोबर किती होणार? 40 लिटर बरोबर 40,000 मिली आणि वरचे जे आहेत ते 10 मिली. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 40 लिटर 10 मिली. प्रश्न नंबर 6. 50/100 लिटर बरोबर किती? मित्रांनो 50/100. आता याचं रूपांतर आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे. 50/100. मित्रांनो 1 लिटर बरोबर 1,000 मिली. बघा 1 लिटर बरोबर 1,000 मिली. मग आता 50/100चं जर आपल्याला लिटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल? मित्रांनो आपल्याला छेद 1,000 करायचा आहे.
म्हणजे 100ला कितीने गुणावं लागेल? तर मित्रांनो 100ला 10ने गुणावं लागेल म्हणजे छेद 1000 होणार. मग छेदाला जर 10ने गुणलं तर अंशाला पण कितीने गुणणार? अंशाला पण मित्रांनो 10नेच गुणणार. मग किती होणार? 50 10 500 आणि 100 10 1000. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 500/1000 म्हणजे किती होणार? 0.500 म्हणजे 0.500 म्हणजे थोडक्यात किती होणार? तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 500 मिली. बघा 500/1000 आता 1000मध्ये एकूण 4 अंक आहे. मग अंशस्थानी सुद्धा 4च अंक आले पाहिजे. म्हणजे आपण एक अंक कमी आहे म्हणजे तो डावीकडे आपण 0 देणार. 1000वरती 3 शून्य आहे म्हणून 3 संख्येनंतर दशांश चिन्ह. उत्तर आलं 500 मिली. मित्रांनो 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 500 मिली. 50/100 लिटर बरोबर 500 मिली. प्रश्न नंबर 7. एका पाण्याच्या हौदात 375 लिटर पाणी असते तेव्हा तो हौद अजून पाव भाग पाण्याने रिकामा आहे. तर तो हौद पाण्याने पूर्ण भरण्यासाठी एकूण किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे? मित्रांनो एका पाण्याच्या हौदात 375 लिटर 375 लिटर पाणी असते तेव्हा तो हौद अजून पाव भाग पाण्याने रिकामा असतो. विद्यार्थी मित्रांनो 375 लिटर पाणी असल्यानंतर आणखीन पावभाग रिकामा आहे म्हणजे 375 लिटर बरोबर पाऊण भाग. हे आपल्या लक्षात यायला हवं. 375 लिटर बरोबर पाऊण भाग. तर आपल्याला शोधायचं आहे 375. हे जर पाऊण असेल तर या ठिकाणी आपण त्याला काय करणार? भागिले 3 करणार. मित्रांनो 375ला आपण भागिले 3 करणार म्हणजे आपल्याला मिळेल पाव भाग. हे जर पाऊण असेल तर भागिले करणार आपण 3 म्हणजे 375 भागिले आपण 3 करणार. 3 एक 3 3तून 3 गेले बाकी उरली 0 वरून घेतले 7 3 2 6 7तनं 6 गेले बाकी उरली 1 वरून घेतला 5 झाले 15 आणि 3 5 15 15मधून 15 गेले बाकी उरली 0. मित्रांनो आता या ठिकाणी 375 लिटर बरोबर पाऊण भाग. मग या ठिकाणी पाव भाग म्हणजे किती होणार? तर 125 लिटर बरोबर पाव भाग. तर मित्रांनो पाव आणि पाऊण भाग आपण एकत्र करणार तर तो हौद पाण्याने पूर्ण भरण्यासाठी एकूण किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे? तर मित्रांनो 375 म्हणजे झाले पाऊण आणि 125 म्हणजे झाला पाव भाग. पाऊण आणि पाव बरोबर किती होणार? एक पूर्ण हौद आणि त्या हौदाची पाण्याची क्षमता म्हणजे पूर्ण हौद भरण्यासाठी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे? तर 5 आणि 5 10 हातचा आला 1 7 आणि 2 9 आणि 1 10 पुन्हा हातचा आला 1 3 आणि 2 5. तर मित्रांनो 500 लिटर. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 500. प्रश्न नंबर 8. एका बाटलीत 750 मिली दूध मावते तर 21 लिटर दूध भरण्यासाठी अशा किती बाटल्या लागतील? मित्रांनो एका बाटलीमध्ये 750 मिली दूध मावतं. आता एक गोष्ट आपण समजून घेऊयात. 1 लिटर बरोबर 1000 मिली. मग आता 21 लिटर बरोबर काय होणार? तर मित्रांनो 21 लिटर बरोबर 21,000 मिली. मग आता 21,000 मिली एवढं दूध आहे आणि एका बाटलीत जर 750 मिलीच दूध मावत असेल तर अशा किती बाटल्या भरल्या जातील? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करावा लागेल भागाकार. भागाकार काय करणार आपण? 21,000 भागिले 750. मित्रांनो अंश छेद काटाकाटी होते 1 0 गेला 1 0 गेला. आता आपण पुढे भागाकार करणार 2100 भागिले 75. 7 1 7 7 2 14 7 3 21. मित्रांनो 2चा भाग जाईल 75 दुणे 150 150 शून्याशी 0. आता या ठिकाणी एकातनं 5 जाणार नाही 2कडनं हातचा घेतला एकाच्या ठिकाणी झाले 11 11तनं 5 गेले खाली राहिले 6 आणि या ठिकाणी 0. मित्रांनो बाकी 60 उरली वरून घेतला 0 झाले आता 600. तर 7 7 चोक 28 7 5 35 7 42 7 7 49 7 8 56. मित्रांनो 75
8चा या ठिकाणी भाग जातोय का 75, 8 8 45, हातचे आले 4, 8 7 56 आणि 4 झाले मित्रांनो 60. बरोबर 8चा भाग जातो 75, 8 600. मित्रांनो 600 मधून 600 गेले, बाकी उरले 0. आपलं उत्तर आलं 28. मित्रांनो 21,000 मिली दुधामध्ये एका बाटलीत जर 750 मिली दूध मावत असेल तर अशा किती बाटल्या भरतील? तर अशा 28 बाटल्या भरतील. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28. प्रश्न नंबर 9. दररोज 4.5 लिटर दूध याप्रमाणे जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यांचे एकूण दूध किती? मित्रांनो दररोज जर आपण 4.5 लिटर दूध घेतलं आणि असं दूध आपण जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये जर दूध घेतलं तर एकूण दूध किती होणार? मित्रांनो आपण सुरुवातीला घेणार जून महिना, त्यानंतर आहे जुलै आणि त्यानंतर आहे ऑगस्ट. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत ते सुद्धा माहिती असायला हवं. जून महिन्यामध्ये असतात 30 दिवस, जुलै महिन्यात असतात 30 आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असतात 31 दिवस. या सर्वांची आपण करणार बेरीज. 1 आणि 1 2 3 त्रिक 9. मित्रांनो 92 झाले दिवस. 92 दिवस आपण दूध घेतलंय आणि दररोज किती दूध घेतलंय? तर 4.5 लिटर. म्हणजे आपण गुणाकार करणार 92 गुणिले 4.5 म्हणजे 4.5. 4.5 म्हणजे 4.5. आता 4.5 गुणिले 92 करायचे, तर आता पॉईंटचा विचार न करता गुणाकार करणार आणि जे उत्तर येईल त्यामध्ये एका संख्येनंतर काय करणार? पॉईंट देणार किंवा दशांश चिन्ह देणार. म्हणजे 5 दुणे 10 हातचा आला 1, 5 9 45 आणि हातचा म्हणजे झाले 46, दशकाचा 0, 4 दुणे 8 आणि 4 9 36. मित्रांनो या ठिकाणी होईल बेरीज 0, 8 आणि 6 14, हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 1 हातचा, 3 आणि 1 4. मित्रांनो उत्तर आलं. एका संख्येनंतर आपण दशांश चिन्ह घेणार. तर या ठिकाणी एकूण दूध किती झालं? तर मित्रांनो 414. एका संख्येनंतर दशांश चिन्ह आहे. उत्तर आलं 414. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 414 लिटर. प्रश्न नंबर 10. 10 किलो लिटर बरोबर किती लिटर? मित्रांनो हा प्रश्न थोडा वेगळा आहे. 10 किलो लिटर बरोबर किती लिटर? आता 10 किलो लिटर, तर आता थोडक्यात मित्रांनो 10 किलो लिटर म्हणजे आता या ठिकाणी थोडक्यात 10 किलोचं जर रूपांतर आपल्याला हेक्टोमध्ये करायचं असेल तर मित्रांनो 1 शून्य वाढतो. 10 किलो लिटर आहे त्याचं हेक्टोमध्ये रूपांतर करायचं आहे, मग होणार 100 हेक्टो. थोडक्यात 100 हेक्टो लिटर. आता पुन्हा 100 हेक्टो लिटर 100 हेक्टो लिटरचं रूपांतर आपल्याला जर डेकामध्ये करायचं असेल तर पुन्हा 1 शून्य वाढतो. म्हणजे काय होणार? 100चं 1000, 1000 डेका आणि लिटर. मग आता पुन्हा 1000 डेका लिटरचं रूपांतर आपल्याला लिटरमध्ये करायचं असेल म्हणजे किलो नंतर येतो हेक्टो, हेक्टो नंतर येतो डेका, डेका नंतर लिटर. मग आता 1000चं पुन्हा लिटरमध्ये रूपांतर करायचं आहे म्हटल्यावर 1 शून्य वाढणार. मग या ठिकाणी किती होणार? 1000चे मित्रांनो होणार 10,000. 10,000 लिटर. 10 किलो लिटर बरोबर मित्रांनो 10,000 लिटर. पुन्हा समजून घ्या, किलो लिटरचं हेक्टोमध्ये रूपांतर करताना 1 शून्य वाढतो. हेक्टो लिटरचं डेका लिटरमध्ये रूपांतर करताना पुन्हा 1 शून्य वाढेल आणि डेका लिटरचं लिटरमध्ये रूपांतर करताना पुन्हा 1 शून्य वाढेल. म्हणजे 10 किलो लिटर म्हणजे 10,000 लिटर. विद्यार्थी मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2, 10,000. या ठिकाणी स्वाध्याय नंबर व्यवसाय नंबर 24 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.